Hello everyone, welcome to the Parivartan Learning Center YouTube channel. My name is SP sir. विद्यार्थी मित्रांनो, MST सीरी 2025 ही जी एग्जाम आहे ही खूप जवळ आलेली आहे आणि आता विद्यार्थ्यांना टेन्शन आले की यार सर अभ्यास कसा करावा आणि मॅथ्सचे कोणते इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत आणि कोणते चॅप्टर केल्यानंतर आम्हाला 99 मार्क फिक्स पड़ना है। तर काळजी करू नका, जब एसपी सर आपके साथ है तो फिर डरने की क्या बात है। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी आज असे काही टॉपिक सांगणार आहे जे टॉपिक जर समजा तुम्ही केले तर तुमचे हे 99% मार्क जे आहेत ते एकदम पक्के आहेत। ओके, चला ठीक आहे, तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट स्टार्ट। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत की 90% मार्क मिळवायचे असतील मॅथ मध्ये जर 90% जर मार्क्स मिळवायचे असतील, 90% मार्क मिळवायचे असतील तर कोणते चॅप्टर मॅथचे तुम्हाला करायचे। तर याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तुम्हाला करायचं आहे, हायली वेटेज वाला चॅप्टर आहे, सोडायचं नाही, 8 मार्काचा आहे। वेक्टर तुम्हाला करायचं आहे, 8 मार्काचा आहे। लाइन एंड प्लेन 8 मार्काचा, डिफरेंशिएशन 8 मार्काचा, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह 6 मार्काचा, इंडेफिनिट इंटिग्रेशन 8 मार्काचा आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डिफरन्शियल इक्वेशन 6 मार्काचा चॅप्टर आहे। हे टोटल 52 मार्क पडतात, म्हणजे 100 पैकी मॅथ मध्ये जर समजा तुम्हाला 52 मार्क पडले तर पर्सेंटेज जर समजा याचं फाइंड आउट केलं तर जवळपास विद्यार्थी मित्रांनो 90% आसपास मॅथ मधलं तुमचं पर्सेंटेज जातं। बरोबर आहे। किती चॅप्टर करायचे तुम्हाला, कोणकोणते आहेत? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, वेक्टर, लाइन एंड प्लेन, डिफरेंशिएशन, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंडेफिनिट इंटिग्रेशन आणि त्याच्यानंतर डिफरेंशियल इक्वेशन, इतके तुम्हाला चॅप्टर करायचे आहेत। 90% फिक्स तुम्हाला पडतील। आता बघा, ज्या विद्यार्थ्यांना 99% घ्यायचे मॅथ मध्ये तर त्यांनी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, बघा हे तुम्ही चॅप्टर केले, याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं बघा, हे तुम्ही चॅप्टर केले, हे चॅप्टर केल्यानंतर मॅथमॅटिकल लॉजिक तुम्ही केले। मॅथमॅटिकल लॉजिक एकदम सिंपल चॅप्टर आहे, पहिला चॅप्टर आहे आणि मॅथचा सर्वांनी केला असेल। कुणा मॅथमॅटिकल लॉजिक केलं किंवा कुणाला मॅथमॅटिकल लॉजिक हा मोस्ट फेवरेट चॅप्टर आहे कुणाचा, त्यांनी कमेंट मध्ये मला सांगायचं। तर मॅथमॅटिकल लॉजिक विद्यार्थी मित्रांनो 4 मार्काचा चॅप्टर आहे, याच्यावरून 2 क्वेश्चन येतात आणि त्याच्यानंतर मॅट्रायसेस माहित आहे, मॅट्रायसेस जर समजा तुम्ही केलं तर तुम्हाला 4 मार्क भेटतील। त्याच्यानंतर आणखीन एक सोपा तुम्हाला चॅप्टर सांगतो। आता हे वरचे जे चॅप्टर आहेत विद्यार्थ्यांनो खूपच सिंपल आहेत। ओके, याच्यामध्ये आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन बीडी, हा पण 4 मार्काला चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो। किती मार्क? 4 मार्क। आणि त्याच्यानंतर एक आहे पीडी, दॅट इज द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, 4 मार्काला। बरोबर आहे। ओके, तर हे 16 मार्क आणि ते समजा 52 मार्क, एवढे जर समजा तुम्ही केले, हे सगळ्यात मोस्ट इझी वाले चॅप्टर आहेत। दीज आर द मोस्ट इझी। आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन याच्यामधले फक्त सोपे गणित करा। 4 मार्कला चॅप्टर आहे पण याच्यामध्ये आपण 2च मार्क पकडूता। ओके, कारण की आपण एकदम पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं समजा अँगल बिटवीन द लाईन वगैरे समजा छोटे गणित करणार समजा, ते जर समजा तुम्ही केले तर मॅथ मध्ये विद्यार्थी मित्रांनो 99% तुमचे पक्के होतात। बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी काय सांगितलं राजांनो, 90% घ्यायचे तर कोणते चॅप्टर करायचे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, वेक्टर, लाइन एंड प्लेन, डिफरेंशिएशन, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंडिपेंडेंट इंटिग्रेशन आणि डिफरेंशियल इक्वेशन, 90% तुमचे पक्के होतात। ओके, आणि त्याच्यानंतर राहिलेच काय हो, हे तर किती इझी वाले चॅप्टर आहेत, हे चॅप्टर सोडायचे का? एखादा हा चॅप्टर स्किप करा पण हा चॅप्टर सोडू नका। मॅथमॅटिकल लॉजिक सिंपल प्रश्न असतात, 4 मार्क तुम्हाला पडून जातील। मॅट्रायसेस एकदम सिंपल प्रश्न, 4 मार्क। बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, अरे आहेतच किती क्वेश्चन यार, फक्त 10 क्वेश्चन करा। तुम्ही जर 10 क्वेश्चन केले ना, हे तुमचे 4 मार्क पक्के होऊन जातील। आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे 15 क्वेश्चन करा, तुमचे 4 मार्क पक्के होऊन जातील। बरोबर आहे। एवढे जर समजा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर समजा चॅप्टर व्यवस्थित केले, एवढे चॅप्टर जर समजा तुम्ही व्यवस्थित केले, याचा वाटला तर एक स्क्रीनशॉट घ्या। यस, टेक दिस स्क्रीनशॉट। इकडे जातो मी, बस एक स्क्रीनशॉट घ्या, घेतला स्क्रीनशॉट, बस एवढे चॅप्टर करा। मॅथ मध्ये तुम्हाला 99% फिक्स मार्क भेटतील। बरोबर आहे। 11वीच्या चॅप्टरच्या नादी लागू नका, 10 चॅप्टर करायचे तर, आणि आपल्याला किती पाहिजे? 99 पाहिजे बस। आलं लक्षात? 10 चॅप्टर कुठं करत बसा यार, एवढेच करा ना चॅप्टर। बरोबर आहे, 11वीचे 10 करायचे, मग 12वीचे आणखी वेगळे करायचे, 2-2 मार्काचे चॅप्टर येतं। त्याच्यापेक्षा हो का, हायली वेटेज वाले चॅप्टर करा आणि मोस्ट इझी वाले चॅप्टर करा, होऊन जाते काम। आलं लक्षामध्ये? ओके, चला ठीक आहे। तर असाच एक फिजिक्सचा व्हिडिओ बनवायचा का, केमिस्ट्रीचा व्हिडिओ बनवायचा का, एकदा मला कमेंट मध्ये सांगा। ओके, आणि जे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, जर समजा तुम्हाला एमएसटी सीईटीचं जर समजा तयारी करायची असेल, 99% जर घ्यायचं असेल तर कोणकोणत्या विद्यार्थ्याला वाटतंय की या चॅप्टरचे मी पीवायक्यू सॉल्व्ह करून द्यावेत आणि याचे 1 शॉट लेक्चर प्लस पीवायक्यू सॉल्व्ह करून द्यावेत एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये युट्यूबला?
बरोबर आहे? अशा विद्यार्थ्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायचा आहे. ओके, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.